तुम्हालाही तुमच्या तोंडाची गेलेली चव परत मिळवायची आहे का? तर त्यासाठी ना या इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या मधून अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. सोबत एक लिंबू कट करून घ्यायचा आहे आणि कोरटंही आपल्याला तव्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कोरटं भाजून झालं की त्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं. त्यानंतर सेम त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून बेसिक तडका तयार करून घ्यायचा आणि यामध्ये आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना त्या मिरच्या भाजून घ्यायच्या. तर मिरच्यांवरती हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये मी जो लिंबू कट करून घेतला होता तो लिंबू यामध्ये पिळते म्हणजेच त्या लिंबाचा रस आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि जे कोरटं आपण बारीक करून घेतलं होतं तेही आपल्याला या मिरचीमध्ये ॲड करायचं आहे. सोबत थोडंसं हिंगाचं पाणी आणि थोडंसं नॉर्मल पाणी, चवीनुसार साखर ॲड करून आपल्याला या ज्या मिरच्या आहेत त्या 1 मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती झाकण लावून वाफवून घ्यायच्या आहेत. या शिजवलेल्या मिरच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत 3 ते 4 दिवस आपण निवांत टिकवून खाऊ शकतो.